देशाचा आणि महाराष्ट्राचा महापौल आपल्याला थोड्याच वेळात बघायचा आहे। महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याची सुद्धा उत्सुकता आहे। महायुती की महाविकास आघाडी नेमकी सरशी कोणाची होणार हे सुद्धा आपल्याला अगदी काही वेळामध्ये कळणार आहे। त्यामुळे सर्वात वेगवान आणि सर्वात विश्वसनीय असा हा एक्झिट पोल अगदी काही वेळामध्ये आपल्या समोर येईल। तर लोकसभाच्या मतदारसंघनिहाय आणि विभागनिहाय नेमकं काय काय घडणार आहे, एक्झिट पोल मधून नेमकं काय समोर येणार आहे, या सगळ्याविषयी आपण जाणून घेतोय। मराठवाड्यामधलं चित्र नेमकं काय असणार आहे आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, खरं तर मराठवाड्यामधल्या संभाजीनगर असतील, परभणी असतील, या सगळ्या जिल्ह्यांमधल्या ज्या मतदारसंघ होतले तिथल्या फाईट्स काहीशा अगदी टफ झालेल्या होत्या। एकूण मराठवाड्यामधलं चित्र काय होतं आणि आता नेमके एक्झिट पोल नुसार काय घडू शकतं याची शक्यता वर्तवली जाते? यामिनी, जर आपण पाहिलं मराठवाड्यातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा एक किस्सा पाहायला मिळाला। जर आपण नांदेडचा जर किस्सा पाहिला तर ज्यांनी अशोक चव्हाणांना मागच्या निवडणुकीत पराभव केला होता त्यांच्याच बाजूने यावेळेस अशोक चव्हाणांना हे प्रचार करावा लागला। तर आता ज्या बजरंग सोनवणेंना मुंडेंनी साथ दिली होती त्याच बजरंग सोनवणेंच्या विरोधात आज धनंजय मुंडे उभे होते आणि पंकजा मुंडेंच्या बाजूने होते। अशी एकंदरीत प्रत्येक जिल्ह्यांमधली मतदारसंघांमधली एक एक वेगळी वैशिष्ट्य राहिलेली आहे। जर आपण पाहिलं तर मराठवाडा प्रामुख्याने गेली अनेक वर्षांपासून ही महायुतीचं गड राहिलेलं आहे। मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही जी संख्या मतं होती जी दुभागली गेली होती, त्यानंतर आता हा निर्णायक निवडणूक मानली जात आहे। मात्र जर मराठवाड्याचा विचार केला तर प्रत्येक छत्रपती संभाजीनगर वगळता प्रत्येक मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे। यामध्ये जर आपण रंजक लढती पाहिल्या तर मंत्री संदीपानजी भुमरे छत्रपती संभाजीनगरचा असेल, त्याचबरोबर पंकजा मुंडे यांची बीडमधून लढत असेल तर महादेव जानकर यांची परभणीमधून लढत असणार आहे। त्यामुळे या तीनही लढतीकडे प्रामुख्याने महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कारण की जर आपण पाहिलं तर विकासावरती निवडणूक होते, मात्र या तीन मतदारसंघांमधला जर आपण विचार केला तर कुठेतरी जमीन स्तरावरती जातीवरती निवडणुका झाला हे एवढंच मान्य देखील करावं लागणार आहे। कारण की मराठा आणि ओबीसी अशा पद्धतीची निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। मला हाच प्रश्न विचारायचा आहे, कारण कालच पंकजा मुंडेंनी म्हटलंय की मी 25 ते 26 वर्ष राजकारण बघतेय, मात्र इतक्या वर्षामध्ये जातीवरती आधारित निवडणूक मला कुठलीही वाटली नव्हती। मराठवाड्यामधून खऱ्या अर्थाने ठिणगी पडली होती, जालन्यामधून, आंतरवाली सराटीमधून एकूणच मराठा आरक्षणाविषयीची, त्या सगळ्याचा किती परिणाम झालेला दिसतोय एकूणच मराठवाड्यामधल्या या निवडणुकांमध्ये? नक्कीच यामिने, जर खरंच ग्राउंड लेवलचं म्हणायचं झालं तर ग्राउंड लेवलवर परिस्थिती खूपच दुभांगलेली आहे। सध्या जर आपण मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांचा विचार केला, एक परभणी, एक जालना आणि एक बीड, या 3 जिल्ह्यांमध्ये ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय। जरी हे समोर येत नसलं तरी अनेक अघोषित असे आतील प्रकरणे आहेत, मात्र त्या समोर येत नाही। कुठेतरी सामंजस्य भूमिका मोठे मंडळी घेत आहेत, त्यामुळे तिथल्या या घटना दाबल्या जात आहेत। आणि जर या निवडणुकीमध्ये याचा परिणाम जर म्हटलं तर नक्कीच ओबीसी आणि मराठा या ज्या संघर्षाचा परिणाम या निवडणुकीवर पाहायला मिळणार आहे। कारण की ओबीसी मतदार एका बाजूला गेलेला आणि मराठा मतदार एका बाजूला गेला हा स्पष्टपणे मराठवाड्यात जाणवत आहे। याचा निकालावर परिणाम देखील तेवढाच जाणवणार आहे आणि मोठा फॅक्टर मराठवाड्यात याचा मिळणार। त्यामुळे जर आपण विचार केला छत्रपती संभाजीनगर असेल, संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे, त्यामुळे संभाजीनगरमध्ये हा फॅक्टर काही प्रमाणात चालला, मात्र तसं प्रभाव जास्त राहिला नाही। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जर आपण पाहिलं खासदार इम्तियाज जलील एमआयएम कडून, महायुतीकडून संदीपान भुमरे आणि महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे अशी तिरंगी लढत आहे। या मतदारसंघामधून जो कोणी निवडून येईल अल्प असा यांचा फरक राहणार आहे, कारण की खूपच अटीतटीची लढत या ठिकाणी राहिलेली आहे। त्याचबरोबर जर आपण बीडचं जर पाहिलं तर बीडमध्ये देखील थेट असं जातीय गणिती जुळवली जात आहेत। सध्या इथपर्यंत बीडची निवडणूक गेलेली या वेळेसची। तर आपण परभणी जर विचार, परभणीमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही, पण नांदेडमध्ये देखील आता टफ फाईट राहणार आहे। कारण की नांदेडमध्ये ज्या अशोक चव्हाणांचा पराभव करून भाजप उमेदवार आले होते त्यांचाच आता प्रचार अशोक चव्हाणांना करावा लागतोय। त्यामुळे कुठेतरी बरोबर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने अशोक चव्हाण यांची खरं तर या निवडणुकीमधली कामगिरी नेमकी काय असणार आहे हे येत्या निकालावरून कळणार आहे। तुम्ही असे सोबत राहा, कोकणामध्ये नेमकं काय घडतंय आपण जाणून घेऊयात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ आणि रायगड असे 2 मतदारसंघ याविषयी आपण जाणून घेऊयात। विकास गावकर आपल्या सोबत आहेत। विकास, खरं तर हे दोन्ही मतदारसंघ
दोन्ही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि त्यांनी दिलेले उमेदवार, एकीकडे अनंत गीते, दुसरीकडे नारायण राणे हे जे उभे आहेत महायुतीकडून, त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ टफ फाईट ठरलेले आहेत. नक्कीच यामिनी, कोकणात म्हणजे जर बघितलं तर दोन लढती होत आहेत. एक रायगड लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. दोन्ही लढती खूप महत्वाच्या आहेत, कारण जर बघितलं तर ह्या तळकोकणातली जी लढत आहे ती नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत, संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलेलं आहे. त्याचबरोबर जी वरची रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत आहे, सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते. सुनील तटकरे हे सध्या अजित पवार गटाकडे आहेत आणि जे अनंत गीते आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढत आहेत. जर बघितलं तर अशा पद्धतीची ही लढत गद्दार विरुद्ध आम्ही जे निष्ठावंत आहोत अशा पद्धतीची ही निवडणुकीला चित्र देण्यात आलं होतं. आणि त्यामुळे रायगडमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण सुनील तटकरे हे यापूर्वी सुद्धा निवडून आलेले होते. अनंत गीतेंचा पराभव करूनच ते मागच्या निवडणुकीत निवडून आलेले. त्यामुळे यावेळची निवडणुकीत कोण कोणाला वर बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर बघितलं तर रायगड लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोघांचंही पारडं आहे ते तुल्यबळ पाहायला लागेल. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर यामिनी जर खाली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. जर बघितलं तर राणेंची उमेदवारी होती ती अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली होती. या मतदारसंघात किरण सामंत सुद्धा इच्छुक होते. किरण सामंत यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरलेला होता आणि अगदी मतदानाच्या दिवशी ते नॉट रिचेबल होते. त्यामुळे किरण सामंत, उदय सामंत यांनी कोणती भूमिका बजावली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्वाचं यामिनी, मागच्या वेळेला ज्यावेळी विनायक राऊत विजयी झाले होते त्यावेळी त्यांना 1,75,000 लीड मिळालं होतं आणि त्यातलं जे 25,000 लीड होतं ते सिंधुदुर्ग मधलं होतं आणि रत्नागिरीतलं जवळजवळ 1.5 लाखाचं मताधिक्य होतं. यावेळी जर विनायक राऊत यांना विजयी व्हायचं असेल पुन्हा एकदा तर त्यांना रत्नागिरीवर त्यांची सगळी मदार आहे आणि जर राणेंना विजयी व्हायचं असेल तर राणेंची सगळी मदार ही सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असणार आहे. जर बघितलं तर मागच्या वेळीची जर चित्र बघितलं तर मागच्या वेळी उदय सामंत आणि दीपक केसरकर हे विनायक राऊत यांच्या बाजूने होते. आताच्या निवडणुकीत चित्र वेगळं होतं. नारायण राणे यांच्या बाजूने दीपक केसरकर त्याचबरोबर उदय सामंत होते. मात्र किरण सामंत यांची भूमिका यामिनी या सगळ्यामध्ये महत्वाची असणार आहे. जर बघितलं तर या मतदारसंघातले जे मुद्दे होते ते महागाई, बेकारी असे मुद्दे होतेच. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा नाणार सारखा रिफायनरीचा प्रकल्प होता, तो सुद्धा महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे इथली जनता कोणाला स्वीकारते जर बघितलं तर असं सांगितलं जाते की ज्याचा विजय होईल तो 25,000 ते 50,000 एवढ्याच मताधिक्याने होणार आहे. त्यामुळे राणे बाजी मारतायत की राऊत बाजी मारतायत हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये यामिनी सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. कारण राणेंच्या दृष्टीने ही निवडणूक आहे ती राणेंनी म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीचा प्रचार केलेला होता की राणेंची ही कदाचित शेवटची निवडणूक असेल आणि त्याचबरोबर राणे विजयी झाले तर केंद्रात मंत्री होऊ शकतात अशा पद्धतीचा प्रचार केलेला होता. त्यामुळे राणेंना सहानुभूतीचा फायदा मिळतो की या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूतीचा फायदा मिळतो, कारण ही निवडणूक पूर्णपणे दोन्ही बाजूनी सहानुभूतीच्या मुद्द्यावर लढवलेली गेली आहे. त्यामुळे कोण विजय मिळवणार हे यामिनी पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. दोन्ही मतदारसंघातील लढती खूप महत्वाच्या आहेत आणि जर बघितलं तर अगदी रायगड पासून सिंधुदुर्गपर्यंत शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता पूर्वी, मात्र या मतदारसंघातलं आता धनुष्यबाण गायब होतं. प्रथमच या ठिकाणी निशाणी जी होती ती बदललेली होती. त्यामुळे लोकांच्या निशाणी खरोखरच घराघरात पोहोचली का हे महत्वाचं आहे. जर निशाणी पोहोचली असेल तर उद्धव ठाकरे बाजी मारू शकतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे. मात्र जर बघितलं तर राणेंचं एकूणच या मतदारसंघामध्ये एक तुल्यबळ असं एकूणच त्यांची जी ताकद आहे ती तुल्यबळ आहे. त्यामुळे राणेंना या तुल्यबळ ताकदीचा फायदा होतो का, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची त्यांना ताकद यावेळेला मिळालेली होती. त्यामुळे एकूणच समीकरणं बदललेली समीकरणं यामध्ये कोण बाजी मारतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. अगदी विकास, तुम्ही असं सोबत राहा. आपण पुढे जाऊयात. शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एकूणच कोल्हापूर, हातकणंगले या सगळ्या मतदारसंघाविषयी ते आपल्याला माहिती देतील. शेखर. यामिनी अगदी बरोबर आहे. कोल्हापूर, हातकणंगले हा तर महत्वाचा मतदारसंघ या ठिकाणी असणार आहे. तर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायचा गेला तर त्यामध्ये सोलापूर असू दे, माढा असू दे, सांगली असू दे हे देखील मतदारसंघ तितकेच महत्वाचे आहेत. आपण जर बघितलं तर या पाचही महत्वाच्या मतदारसंघामध्ये गतवेळच्या निवडणुकीमध्ये पाचही ठिकाणी खरं तर महायुतीचे म्हणजे एनडीएचे त्या ठिकाणी
खासदार जे आहेत त्या ठिकाणी निवडून आले होते. मात्र आता पुन्हा एकदा ही लढत 2024 मध्ये होते. या ठिकाणी जर या 5 लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 2 ठिकाणी जे आहे ते तिहेरी लढत जे आहे ते होताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार करावा लागेल आणि दुसरीकडं अशाच पद्धतीची परिस्थिती सांगलीमध्ये देखील आहे. आपण जर कोल्हापूरचा विचार केला तर शाहू छत्रपती महाराज यांच्या विरोधात संजय मंडलिक जे गतवेळचे खासदार होते ते या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेसंदर्भात देखील महत्त्वपूर्ण निकाल जे आहे ते येणं अपेक्षित आहे. अनेकांना अपेक्षा जी आहे ती शाहू महाराजच या ठिकाणी विजयी होतील अशा पद्धतीचे अंदाज देखील अनेक जण व्यक्त करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या सगळ्या मतदारसंघामध्ये सभा घेऊन या ठिकाणचं वातावरण बदलण्याचा प्रयत्न काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न देखील केला. तर दुसरीकडे बघितलं तर याच 5 मतदारसंघांमधला सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे माढा आणि सोलापूर देखील. कारण माढा मतदारसंघ जो आहे तो त्या ठिकाणी शरद पवार यांनी अक्षरशः पिंजून काढलेला पाहायला मिळाला. कारण सुप्रिया सुळे त्यांची मुलगी आहे, त्यांच्या मुलगीच्या प्रचारासाठी जेवढ्या सभा घेतल्या त्याच्यानंतर सर्वाधिक सभा कोणासाठी घेतल्या असतील तर ते माढा मतदारसंघामध्ये खरं तर शरद पवार यांनी घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर निंबाळकर हे त्यांच्या विरोधात लढत आहेत. निंबाळकरांच्या मतदारसंघामध्ये देखील नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे. खरं तर निंबाळकरांसाठी नरेंद्र मोदी यांनी मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन खरं तर सभा घेतली होती. त्यामुळं एकंदरीतच इथलं माढातलं वातावरण नेमकं काय, कोणाच्या पारड्यात इथले मतदार राजे तो मतदान टाकणार आहे हे देखील महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा गेला तर यामिनी त्या ठिकाणी प्रणिती शिंदे या आता लोकसभा ज्या त्या लढवलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात राम सातपुते जे नौखे उमेदवार आहेत. मागच्या 2 लोकसभाचा विचार केला सोलापूरचा तर त्या ठिकाणी यापूर्वी देखील दोन्ही नौखे उमेदवार त्या ठिकाणी भाजपकडून देण्यात आले होते आणि दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजय झाले होते. त्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव जो आहे तो त्या नौख्या उमेदवारांनी केला होता. त्यामुळे आत्ताच्या या लढाईत देखील आता एक राम सातपुते सारखे नौखे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या समोर आव्हान निर्माण करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या देखील मतदारसंघात प्रणिती शिंदे जे आहेत ते आपल्या वडिलांच्या 2 वेळच्या पराभवाचा वचपा काढणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. किंवा इकडं भाजप जो आहे ते सलग 3 वेळा या ठिकाणी लोकसभा जिंकून या ठिकाणी हॅट्रिक साधणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर दुसरं एक महत्वाचे 2 मतदारसंघ सांगायचं विसरलो तो म्हणजे एक सांगली लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. आपण सांगलीचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्या ठिकाणी चंद्रहार पाटील जे आहेत ते त्यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून जाहीर केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात वाद निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी एकीकडे चर्चा महाविकास आघाडीची सुरू असताना चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही प्रमाणात वाद निर्माण झाला. मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा वातावरण जे आहे ते निवळण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळ्याच नेत्यांनी केला. आपण जर बघितलं तर या तिन्ही सांगली मतदारसंघामध्ये तर या ठिकाणी तिहेरी लढत होते. एकीकडं संजय काका पाटील हे भाजपकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आले तर दुसरीकडं विशाल पाटील यांनी अपक्ष राहून देखील एक मोठं आव्हान या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात तयार केल्याचं पाहायला मिळतं. एक मोठी लाट देखील त्यांच्या बाजूने एक तयार झाली होती. शिवाय एक सहानुभूती देखील त्यांच्या बद्दलची जी आहे ती सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती. त्यामुळं एकंदरीत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी विशाल पाटील यांचं पारडं सध्या तरी जड असल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यामिनी आहे. त्या ठिकाणी राजू शेट्टी हे गतवेळी देखील पराभव झाले होते. पुन्हा एकदा त्यांनी यावेळी महाविकास आघाडीसोबत जाऊन आपल्याला पाठिंबा ते देतील असे अपेक्षित लास्टपर्यंत होते. मात्र त्यांना महाविकास आघाडीशी जुळवून घेता आलं नाही. महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खरं तर मशाल हाती घ्या अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर त्यांनी याला सपशेल विरोध केला आणि आपण एकला चलोरीची भूमिका घेत राजू शेट्टी यांनी या ठिकाणी एकला चलोरीच्या भूमिकेतून निवडणुकीला सामोरे गेले. तर दुसरीकडं त्या ठिकाणी धैर्यशील माने जे विद्यमान खासदार त्या ठिकाणी होते तेच पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी त्यांच्या गळ्यामध्ये पडली. तर दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी जेव्हा राजू शेट्टी यांचं जमत नसल्याचं पाहिलं त्यानंतर सत्यजित पाटील हे एक नौखे उमेदवार एक शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार राहिलेले आहेत 2 वेळा त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिल्यानंतर एक मोठं वेगळं वातावरण जे आहे ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तयार झालं आणि याचाच फायदा कुठंतरी उद्धव ठाकरे गटाला याच मतदारसंघात होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच या एकूण 5 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची ताकद सध्या तरी आता
जास्त असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आजच्या आपल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून देखील ही सगळी आकडेवारी समोर येणारच आहे. आणि 4 जूनची वाट देखील आता सगळेच मतदार सगळेजण वाट बघतायत. एक्झिट पोलची आकडेवारी अगदी काही वेळामध्ये समोर येणार आहे. खूप खूप धन्यवाद शेखर या सगळ्या माहितीसाठी. तर अगदी थोड्याच वेळामध्ये एक्झिट पोल आपल्या हाती येईल आणि त्याआधी आपण मतदारसंघनिहाय नेमकं काय चित्र आहे राज्यभरामधले आहे ते जाणून घेतोय. उत्तर महाराष्ट्राविषयी माहिती देतील आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत. किरण, महत्वाचे मतदारसंघ इथे सुद्धा होते, महत्वाच्या लढती होत्या. खरं तर नाशिक मध्ये नेमकं कोण जिंकणार हे सुद्धा याचं औत्सुक्य आहे. दुसरीकडे दिंडोरी सारखा एक मतदारसंघ होता जिथून महायुतीने ती जी जागा आहे ती एक प्रतिष्ठेची केलेली होती. यामिनी, खरं म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड मागील काळामध्ये बघायला मिळाला. सर्वच जागांवर भाजपकडनं विजय मिळवण्यात आला होता. एकूणच महायुतीकडनं त्या ठिकाणी प्राबल्य त्यांचं बघायला मिळालं. मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीची जी रस्सीखेच झालेली आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण जळगावपासून सुरुवात करूया. जळगावच्या ठिकाणी करण पवार आणि स्मिता वाघ यांच्यामध्ये ही लढत बघायला मिळाली. त्या ठिकाणी उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून भाजपनं स्मिता वाघ यांना देण्यात आलं होतं. खरं म्हणजे स्मिता वाघ या 2019च्या दरम्यान त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्यानंतर ती कापून उन्मेष पाटील यांना देण्यात आली होती. त्यानंतरच्या काळामध्ये आत्ताच्या घडीला ज्या घडलेल्या घटना आहे त्या घटना बघता करण पवार आणि स्मिता वाघ यांच्यामध्ये ही लढत झालेली आहे आणि यामध्ये गिरीश महाजन यांच्यासह त्या ठिकाणचे मंगेश चव्हाण जे आहेत त्यांची प्रतिष्ठा खरं म्हणजे पणाला लागलेली आहे. उन्मेष पाटील देखील करण पवार यांचं काम बघताय. त्यामुळे ही अत्यंत इंटरेस्टिंग अशा स्वरूपाची लढत झालेली आहे आणि त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला रावेर मतदारसंघ ज्या ठिकाणी एकनाथ खडसे जे ज्येष्ठ नेते आहे आणि आता भाजपमध्ये प्रवेश करू पाहणारे, पुन्हा एकदा घरवापसी त्यांची होणार असल्याची चर्चा आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर जे निवडणूक काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात असतील अशा स्वरूपाची जी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती ते एकनाथ खडसे हे रक्षा खडसे यांच्यासाठी पुन्हा एकदा भाजपकडे गेल्याचं बोललं जातं आणि त्या दृष्टीनं खडसे यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. एकूणच त्या ठिकाणी गुज्जर आणि इतर ज्या जातीय समीकरणांच्या आधारावर खडसेंनी नेहमीच आपला गड राखून ठेवलेला होता. त्या ठिकाणी श्रीराम पाटील यांनी तगडं आव्हान रक्षा खडसे यांच्या समोर ठेवलेलं आहे आणि अशाच सर्व काळामध्ये जो मुस्लिम मतदार होता तो या ठिकाणी निर्णायक ठरू शकतो. मराठा जो मतदार आहे तो महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावणार आहे. त्यामुळे या दोघांच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे रावेरकरांचं आणि जळगावकरांचं देखील लक्ष लागून आहे. दुसऱ्या बाजूला पुढे आल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 2 डॉक्टरांमध्ये ही लढत बघायला मिळते. डॉक्टर सुभाष भामरे आणि डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यामध्ये ही लढत होते. या ठिकाणी देखील मुस्लिम मतदार हे कुणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे या सगळ्या निवडणुकीचा जो कल आहे तो दिसून येणार आहे. यामध्ये सुभाष भामरे खरं म्हणजे राज्यमंत्री राहिलेले होते आणि त्यांनाच पुन्हा एकदा ही उमेदवारी देण्यात आली होती. खरं तर 2 वेळेला त्यांचा विजय झाला होता. तिसऱ्यांदा त्यांना ही उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर शोभा बच्छाव यांना ही उमेदवारी देण्यात आली. खरं म्हणजे त्या ठिकाणी कुणाल पाटील यांची जी भूमिका असेल ती अधिक महत्वाची असणार. ते नेमकी कोणाला मदत करतात हे बघावं लागेल. नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयी सांगा, आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. नाशिक विषयी सांगा. नाशिक हा लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहण्याचं मुख्य कारण होतं तो म्हणजे महायुतीकडनं अगदी अंतिम क्षणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा ही उमेदवारी देण्यात आली. छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. राज्यातील नेत्यांनी त्यांची उमेदवारी घोषित करायला विलंब लावला आणि त्यामुळे छगन भुजबळांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे या सगळ्या काळामध्ये हा नाशिक लोकसभा मतदारसंघ अतिशय चर्चेत राहिला होता आणि याच सगळ्या काळामध्ये महाविकास आघाडीकडनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अंतिम क्षणाला किंवा 1 महिना अगोदरच त्यावेळेला विजय करंजकर यांच्या नावावर फुली मारण्यात आली आणि राजाभाऊ वाजे यांना ही उमेदवारी देण्यात आली. आणि अशी सर्व परिस्थिती असताना महायुतीकडनं दुसऱ्या बाजूला स्वामी शांतिगिरी महाराज यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यामुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांचा फॅक्टर देखील या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने नाशिकमध्ये ही तिरंगी लढत होणार आहे आणि स्वामी शांतिगिरी महाराज यांचा फॅक्टर महत्त्वाचा आहेच. या फॅक्टरचा फायदा नेमका कोणाला होणार आणि या फॅक्टरमुळे कोणाला डॅमेज होणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.